राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने महत्त्वाची पायरी उचलली आहे। बुरखा किंवा पडदा घालून येणाऱ्या महिला मतदारांची ओळख पटवण्यासाठी पडदानशीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून अकोल्यात तब्बल 255 कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली आहे। महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह राहावी यासाठी निवडणूक विभागाकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत। बुरखा किंवा पडदा घालून मतदानासाठी येणाऱ्या महिला मतदारांची ओळख योग्य पद्धतीने आणि सन्मानपूर्वक पटवता यावी यासाठी पडदा नशीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या व्यवस्थेमुळे महिला मतदारांना कोणतीही अडचण न होता आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। तसेच बोगस मतदानाच्या शक्यतांना आळा बसणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे। प्रत्येक संबंधित मतदान केंद्रावर केवळ महिला कर्मचाऱ्यांमार्फतच ओळख पडताळणी केली जाणार आहे। अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने 255 पडदानशीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। राज्यभरातील मुस्लिम बहुल मतदान केंद्रांवर ही अशीच व्यवस्था लागू करण्यात येणार आहे। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून ही व्यवस्था निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणारी ठरणार आहे। 14 तारखेला या सगळ्या पोलिंग पार्टीज आपापल्या मतदान केंद्रावरती जातील। त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील 630 मतदान केंद्रांकरिता आपण सर्व कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे। त्यांना 14 तारखेला ह्या पोलिंग पार्टीज सर्व मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाहनांची आवश्यकता आहे। आपण विविध शाळांच्या ज्या बसेस आहेत त्या बसेस तसेच काही जीपची व्यवस्था असे साधारणपणे 200 पेक्षा जास्त वाहनांची व्यवस्था केलेली आहे। त्या सर्व वाहनांना GPS लागलेला असेल आणि मतदान झाल्याच्या नंतर 15 तारखेला हे सर्व साहित्य जमा करण्याची व्यवस्था केलेली आहे। स्ट्रॉंग रूम्स सुसज्ज आहेत। महानगरपालिकेमार्फत परिपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। ज्या मतदान केंद्रांवरती महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली नाही आणि पडद्यामध्ये म्हणजे घोंगट असेल किंवा बाकी पडद्यामध्ये काही महिला असतील तर त्यांची आयडेंटिटी ओळखण्यासाठी त्यांनी जे ओळखपत्र आणलेलं आहे तीच महिला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एक्स्ट्रा महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक मतदान केंद्रावरती केलेली आहे। त्याला पडदानशीन आपण असा शब्द वापरतो। 255 मतदान केंद्रांवरती आपण पडदानशीनची व्यवस्था केलेली आहे।